सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची माझा नवरा आहे म्हणून मी त्याची बाजू घेत नाहीये. मला त्याचं म्हणणं पटतंय, त्याचे समंजस विचार समजतायत, पण तुम्हाला काहीच समजून घ्यायचं नाहीये. अरे फक्त भावना भावना तो काय म्हणतोय हे ऐकूनही घेत नाही आहात तुम्ही. जान्हवी प्लीज स्टॉप इट. का इमोशनल होण्याची मक्तेदारी फक्त ह्यांची आहे? माझ्या नवऱ्याचे पुतळे जाळलेत तुम्ही का? आम्ही आमच्या प्रोडक्ट्सना देवाचं नाव दिलं म्हणून. आपण कुठल्या प्रोडक्ट्स? सांगा ना, तुम्ही सांगा. गोऱ्यांच्या. ज्यांचा शोध गोऱ्यांनी लावला त्यांचे प्रोडक्ट्स बनवून तुम्ही धर्माचा अपमान केला आणि ज्यांनी आपल्यावर अत्याचार केले त्यांच्या प्रोडक्ट्सना आपल्या देवाचं नाव देऊन तुम्ही देशाचाही अपमान केलाय. म्हणजे तुम्ही देवाचा आणि देशाचा दोघांचाही अपमान केलाय. अरे वा, खूपच अभ्यास आहे हो तुमचा. त्याशिवाय संस्कृती आणि धर्माचं रक्षण कसं करणार? इलेक्ट्रिसिटी आहे का हो तुमच्या घरात? आहे. का म्हणजे पॉइंट काय तुमचा? तुम्ही माझ्या भावना दुखावल्यात. म्हणजे लाईटचा शोध एडिसनने लावला. पाश्चात्यांनी शोधलेली गोष्ट भारतात कशी वापरताय? देशाविषयकच्या भावना दुखावल्या गेल्या माझ्या. मी निषेध करते तुमचा. ओपन. आणि हे काय हो, इम्पोर्टेड घड्याळ? चष्माही तसाच दिसतोय. नाही, ह्या गोष्टी सुद्धा गोऱ्यांनी शोधलेल्या आहेत. एवढंच कशाला, त्या ज्या पोरांना घेऊन आलायत ना, शर्ट पॅन्ट घालून उभी आहेत, त्याचंही संशोधन गोऱ्यांचंच. हो पण ते सगळं बनलंय भारतातच ना. मग आम्ही सुद्धा भारतातच बनवतो आमच्या गोष्टी. अनेक भारतीयांना रोजगार उपलब्ध करून देतो. वेळेवर टॅक्स भरून खारीचा का होईना पण देशाच्या प्रगतीत वाटा उचलतो. तुम्ही काय करता? या असल्या लोकांना भडकवून विध्वंस, आणि याला काय देशकार्य धर्मकार्य मानता तुम्ही? माझा नवरा संयमाने वागतोय ते करोडो रुपये लागलेत म्हणून नाही. आज आमच्याकडे विश्वासाने काम करणारी बायका पोरं असलेली अनेक माणसं बेरोजगार होऊ नयेत ना म्हणून. आणि काय हो, धर्म देशकार्य याबद्दल तुम्ही काय सांगताय? तुम्हाला माहितीये आज माझा नवरा किती अनाथाश्रम चालवतो? माझा नवरा जमिनी घेतो आणि तिथे जंगलं वाढवतो, कारण आपल्या पुढच्या पिढ्यांना ऑक्सिजन आणि पाणी मिळावं याची तजवीज करतोय तो. मुद्दा फक्त गोऱ्यांच्या प्रॉडक्टला भारतीय देवांचं नाव देण्याचं आहे. मग गाडीचा शोध पाश्चात्यांनी लावलाय ना, मग त्याला भारतीय देवाचं नाव कसं? स्टॉप इट जान्हवी. का मी चुकीचं बोलतेय का श्रीकाई? तू चुकीच्या वेळी बोलतेस. गप्प बस आता. अरे पण तुला जर आता हे सगळं ऐकवत नसेल तर प्लीज वर जा किंवा कान बंद करून घे. मला आता निगोसिएशन करायचंय, वाद वाढवायचा नाहीये. कलियुगात आणि अधर्मात दुसरं काय होणार? बायका चढेलपणे बोलणार, पण त्यावेळी नुकसान कोणाचं होणार? माझी सून अगदी बरोबर बोलतीये.
परमेश्वर आणि अध्यात्म हा वैयक्तिक आणि व्यक्तिगत प्रगतीचा भाग असतो. तो मार्ग स्वतःनी स्वतःचा शोधायचा असतो. अणुपेक्षाही सूक्ष्म आणि विश्वरूप दाखवणाऱ्या परमेश्वर या सगळ्यांनी अपमानित होईल. तुम्हीच विचार करा. पण नाही, तसं केलं तर तुम्हाला भावनांचा खेळ करून कलह कसा माजवता येणार आणि मग देशाची प्रगती झाली तर? फार बोलला ताई साहेब. आतापर्यंत वयाचा मान राखून आम्ही गप्प राहिलो. एक मिनिट. ही माझ्या आजीची मत आहेत आणि ती बरोबरही आहे. मला आता तोडगा हवाय, राडा नकोय. शांततेनं हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, उपाय सांगा ना तुम्ही. उपाय म्हणजे आमची माणसं तुमच्या तोंडाला काळं फासतील. माझ्या तोंडाला काळं फासून तुमच्या माणसांना समाधान मिळणार आहे? श्री, एक मिनिट. मला कंपनी वाचवायची आणि कंपनीच्या हितापुढे माझा इगो मोठा नाहीये. आणि माफीनामा द्यावा लागेल. मला मान्य. तुम्ही नाव बदला आणि खुशाल धंदा करा, आमची काही हरकत नाही. हा, मान्य. मग चला, संपला हा विषय ना. आता आमचा लीडर येईल, म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनाचा सूत्रधार. मी फक्त नाम मात्र आहे हो. तो येईल आणि तुमच्या तोंडाला काळं फासेल. मान्य. तुमच्या आणि भागीरथी मॅडमच्या. भागीरथी मॅडम? हा, छोटंसं इम्प्रुव्हायझेशन आहे, आत्ताच केलेलं. पण त्यांचा काय संबंध? त्यांनी मला आतापर्यंत इतकं सुनावलंय, तेव्हा आता कंपनीच्या मालकीणी जमान त्यांना द्यायलाच हवा ना. खरं तर तुम्ही ना माझ्या फक्त एका काका. श्री, अरे नाही, बास. हे बघा, ही सगळी जबाबदारी माझी एकट्याची आहे. तुमचा जो काही राग असेल ना, तो सगळा माझ्यावर काढा. माझ्या आई आजीला यात घेऊ नका. हवं तर मी तुमच्या पुढे हात जोडतो, पण माझ्या आई आजीला यात घेऊ नका. मूळ मालक त्या आहेत ना. पण त्यांचा काही संबंध नाहीये या सगळ्याशी. आता ते प्रॉडक्ट लॉन्च केलं म्हणून तुमच्या आणि कंपनीच्या मालकीण त्या आहेत म्हणून त्यांच्या. दोघांच्याही तोंडाला काळं फासावंच लागणार ना. शक्य नाहीये. मला मान्य आहे ते. आई, आईची अगं, कंपनी वाचवण्यासाठी, तुला वाचवण्यासाठी मला काहीही मान्य आहे. आईची पण मला मान्य नाहीये. आई, तू काहीतरी. हे चालणार नाही. मग आपलं सगळं बोलणं फिसकटलं असं समजा. आय डोंट केअर. आणि माझ्या कंपनीचं काय करायचं हे मी बघून घेईन. माझ्या आई आजीला तुम्ही यातनं बाहेर काढणार नसाल ना, तर आपली सगळी निगोसिएशन संपली. तुम्हाला जे काय करायचं ना ते करा. आय डोंट केअर. पिंट्या, हॅलो हॅलो. अरे बोल, तू बोलत का नाहीयेस? हॅलो. अरे गोंगाट ऐकू येतोय खूप. कुठे आहेस तू आणि नक्की काय झालंय? बाबा, बाबा, मला माफ कराल का हो तुम्ही? कशाबद्दल? बाबा, मला जीव द्यावासा वाटतोय. पिंट्या, पिंट्या, अरे काय कसली भाषा आहे ही निर्वानिर्वीची? हा, काय झालंय? कोणी बोललं का तुला? मला सांग, कुठे आहेस तू? मी येतो तुला आता न्यायला. नाही, नको बाबा. पिंट्या, मला आता तुझी काळजी वाटायला लागलेली आहे. बाबा, बाबा, मला हे नाही करायचंय. अरे मग ये सोडून. मनाचं ऐकावं. ऐक माझं. जिथे आहेस, जसा आहेस तसा परत ये. जीवापेक्षा मोठं आणि महत्वाचं दुसरं काहीही नाहीये. बाबा, जीवापेक्षा काहीच मोठं नसतं ना हो. जीवापेक्षा ना कंपनी मोठी
ना मान मोठा, बरोबर ना बाबा? हो, जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. गेलेली कंपनी परत मिळवता येईल, मान परत मिळवता येईल. आणि माणसं? अरे माणसंही परत येतील बाळा. बाबा, माझ्या वागण्याने ती दूर गेली असली तरी येतील परत. अरे हो बाळा, आपल्या आईचंच उदाहरण घे. एवढं सगळं रामायण घडून गेल्यानंतरही आपण एकत्र राहतोच ना, आहोत ना आपण सगळे एकत्र. बाबा, ताई मला माफ करेल का हो? म्हणजे तिला कळेल का की मी... अरे तू कशाबद्दल बोलतोयस पिंट्या? मला काहीही कळत नाहीये. बाबा, माझं तुमच्यावर आणि ताईवर जीवापाड प्रेम आहे. म्हणजे मी कसाही वागलो ना तरी. पिंट्या, मला आता ऐकवत नाहीये तू काय बोलतोयस ते. हे बघ, अशी निर्वानिर्वीची भाषा करू नको. माझी शपथ आहे तुला, तू लगेच घरी परत ये. बाबा, तुम्हाला आणि ताईला कधीच सांगू शकलो नाही, पण आय लव्ह यू बाबा. आणि ताईला कदाचित कधीच सांगू शकणार नाही मी. पिंट्या, पुरे. तू मला वचन दे, आत्ता ताबडतोब घरी निघून येतोयस म्हणून. नाही बाबा, आत्ता नाही येऊ शकत. आणि जेव्हा येईन तेव्हा सगळं बदललेलं असेल. काय बदललेलं असेल? काय बदललेलं असेल म्हणजे नक्की काय झालंय बाळा? झालं नाही, आता होईल. पण बाबा, मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते प्लीज लक्षात ठेवा. आणि जमलंच तर मला माफ करा. पिंट्या, बाबा, घाबरू नका. जीवाचं बरं वाईट नाही करून घेणार मी. माझ्या जीव वाचवण्यासाठी करेन, काही केलंच तर. आणि त्यासाठी बाबा प्लीज मला माफ करा. बाबा, ठेवतो फोन. बाय. पिंट्या, हॅलो पिंट्या. हॅलो, हा जानू. हॅलो. श्री, ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये. आईजी, पण मला हे मान्यच नाहीये. मग काय करणार आहेस तू? एवढा पैसा खर्च करून उभी राहिलेली कंपनी बंद करणार? तुझ्या स्टाफला घरी बसवणार? पण तरीही तुझ्या तोंडाला काळं फासणं हे मला मान्य नाहीये. या लोकांची तडजोडीची भाषा केली तेव्हाच ते फासलं गेलेलं आहे. आई नको ना प्लीज. माझी शपथ आहे तुला. मला हे सगळं सहन नाही होणार आहे. कांता, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आता मागे फिरायचं नाही. बोलवा तुमच्या नेत्याला, सुरू करा, म्हणजे याचा शेवट तरी होईल. उत्तम. चला रे, बोलवा आपल्या लीडर साहेबांना आणि ते सगळं घेऊन या आणि त्यांना नीट समजावूनही सांगा. कळलं ना? एक मिनिट. आणि हे सगळं करूनही जर तुम्ही शब्द फिरवलात तर? आम्ही शब्द फिरवत नाही. माफीनामा आणि नाव बदललं की आम्ही आंदोलन लगेच मागे घेऊ. किती दिवसात? एका दिवसात. मूळ मालकाचा मान पहिला असेल, तोंडाला काळं फासण्याचा. तुम्ही म्हणाल तसं. काय रे, जा लवकर घेऊन या त्या लीडर साहेबांना. बंद करा गोखले उद्योग बंद करा. हे बघ, किशोर भाईंनी आतापर्यंत किती मर्डर केले आहेत? अजूनही ते पकडले जात नाहीत. कारण काय? तर त्यांच्याकडे असलेला पैसा आणि राजकारण्यांशी असलेला संबंध. हे बघ, मित्र म्हणून सांगतोय तुला, ते सांगतायत तसं कर. उगाच त्यांना नडायला जाऊ नकोस. नाहीतर काय होईल माहितीये का? तुला, तुझ्या वडिलांना
ताईला आणि भाऊजींना त्यांचा मर्डर करून कुठे फेकतील ना कळणार पण नाही तुला. हं? आणि आतापर्यंत एवढं सगळं करतोय, उगाच त्याचं बोंबाबोंब करायला जाऊ नकोस. नाही नंतर एवढं सगळं केलंस आणि बोंबाबोंब करायला जाशील ना तर तुझ्या ताईला देखील ते उडवतील. फार डेंजर माणसं आहेत ती. बघ, तू विचार कर आणि तू ठरव. उगाच पाण्यात राहून माशाशी वैर कशाला करतोय, म्हणून तुला सांगितलं. चालेल र, आणि सांगितलेलं लक्षात ठेव. तिकडे काही जर राडा केलास आणि काय बोललास तर आपली ऑलरेडी तुझ्या बापाकडे 2 माणसं पोचली आहे. ते त्याला उचलतील आणि त्याचे पाय कापतील. लक्षात ठेव, तू हे करतोयस कारण तुला हे पटलंय काय? चल चल चल. बंद करा गोखले उद्योग, बंद करा, बंद करा, बंद करा. या लीडर साहेब या. तर हे आमचे लीडर साहेब. अहो, ह्यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन घडलं. आंदोलनात प्रतिपक्षाने माघार घेतली. पिंट्या शेठ, गाजवलं तुम्ही पहिलंच आंदोलन. चला वा पुढे. पिंट्या, पिंट्या तू इथे कसा? पिंट्या बोल. पिंट्या, पिंट्या रे बोल ना. हे पिंट्या, तू 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 बोल ना रे. तू तू या सगळ्या माणसांबरोबर कसा आहेस? काय सगळं हे? तुला त्यांचा नेता म्हणतात काय भानगड आहे सगळी? पिंट्या तू सांग ना, तुझं काय संबंध आहे ह्या सगळ्यांची? तू घाबरू नकोस, तू बोल ना. हे बघ ए बाळा, तू तुझ्या गप्पा बसण्याचे वेगळे अर्थ निघू शकतात. तू बोल ना, बोल अरे बोल. अहो सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही गप्पा बसाव जरा. मॅडम, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणताय. हा आमचा नेता आहे. नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. मला ब्रह्मदेवाने जरी येऊन सांगितलं ना तरी या गोष्टीवर मी विश्वास नाही ठेवणार. पिंट्या, पिंट्या अरे बोल ना. पिंट्या अरे सांग ना, हे खोटं बोलतायत. पिंट्या अरे बोल. पिंट्या अरे काहीतरी बोल ना. तू असं वागूच शकत नाहीस. माझा भाऊ आहेस रे तू. ए बाळा बोल ना. पिंट्या काहीतरी बोलशील का? का गप्पा आहेस तू? बोल पिंट्या. ओ लीडर साहेब, आता ताई विचारताय तर सांगा की, नाही तर त्यांना वाटायचं आम्हीच तुम्हाला भरीस घालतोय. दगडासारखा उभा राहू नकोस. तुला कळतंय का? पिंट्या बोलशील का काहीतरी? पिंट्या तू श्री, ए श्री ऐक ना, तू ऐक ना, तू 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 बोल ना त्याच्याशी काहीतरी. त्याला अजिबात कळत नाही तो काय वागतोय, पण तू तू समजाव ना त्याला. हा श्री, तू तू बोलशील त्याच्याशी. पिंट्या अरे नवरा आहे हा माझा, कळतंय का तुला काही? तू 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 बोल ना, तू त्याला समजावा आधी. एक मिनिट. नाही तू तू
आधी. तो ऐकेल तुझं पिंट्या, तू ऐकशील ना? पिंट्या ऐकशील ना तू? हा हो लीडर साहेब, खूप वेळ झाला. घरगुती गप्पा मारायला इथे आलेलो नाही आपण. चला आपलं काम करा लवकर आणि सांगा आपल्या ताईला. हे गोखले साहेब समोरच आहेत. हे फोटोवाल्या, जा जरा तिकडे जा, जवळून फोटो काढ. पिंट्या, जर एक पाऊल जरी पुढे आलास ना तरी तू याद राख, माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं फासणार आहेस तू. लाज नाही वाटत असा विचार करताना? पिंट्या, अरे काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? पिंट्या बोल ना, माझ्याकडे बघ, काय चालवलंयस तू? पिंट्या सांग ना खरं, तुला कोणी घाबरवतंय का? हे तुला कोणी मुद्दाम करायला सांगताय का? पिंट्या स्पष्टपणे सांग ना आम्हाला, आम्ही तुझी मदत करू. पण हे असं वेड्यासारखं नको वागूस. पिंट्या मी अरे इकडे बघ, मी ताई आहे तुझी. तू माझ्याशी असा वागणार आहेस? अरे बोल ना काहीतरी, काय प्रॉब्लेम आहे मला सांग तरी. पिंट्या, पिंट्या, पिंट्या नाही, पिंट्या नाही. पिंट्या रे काय करतोयस तू?